आज आपण आलेलो आहोत अत्यंत पवित्र पुण्यभूमी नाशिक येथे। म्हणजे साक्षात प्रभू रामचंद्रांनी ही भूमी पावन केलेली आहे। इथल्या पंचवटीमध्ये त्यांचं वास्तव्य होतं। इथे महाकुंभ सुद्धा भरला जातो। त्याच्यामुळे पौराणिक कथा आणि आध्यात्मिक कारणांमुळे नाशिक शहर हे अत्यंत महत्त्वाचं स्थान मानलं जातं। आणि अशा या पवित्र भूमीमध्ये आज आपला सोहळा सख्यांचा साजरा होणार आहे। इथल्या सगळ्या तायांबरोबर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। नमस्कार 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 मंडळी, मी आशिष, मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा 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 स्वागत करतो तुमच्या लाडक्या मजेशीर आणि धमाकेदार कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा। हे मला माहिती आहे तायनो की तुम्ही इथे आल्यानंतर तुमचा हट्ट असतो की आम्हाला खेळायचंय। घरी कधी खेळायला वेळ मिळत नाही, इच्छा खूप असते। आज इथे आम्ही आलेलो आहोत तर आम्हाला खेळायचंय। मला मान्य आहे, तुम्हा सगळ्यांचे हट्ट मी पूर्ण करणार आहे। त्याच्यामुळे आपण आपल्या पहिल्या खेळाला सुरुवात करणार आहोत, ज्या खेळाचं नाव आहे जिभेला काही हाड। आता ह्या सगळ्या 6 ताई आहेत, ह्या कमाल करणार आहेत। हा इथे आलेले आहेत, वाक्य काय तेच माहिती नाहीये। आता वाक्य कळल्यानंतर धमाल आहे। हा सगळ्यांच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन मला बघायचे आहेत। हा वाक्य अत्यंत सोपं आहे, ते वाक्य मी जे सांगेन त्या पद्धतीने बोलून दाखवायचे। साहित्याने जी उत्तम सादरीकरण करेल तिला लगेच बक्षीस, ठीक आहे। आणि ते वाक्य असं आहे, गेंडा धोंड्याला धडकला, रेडा वेड्याला धडकला। आता हे पटापटा पटापटा पटा बोलून दाखवायचे। हा चला तर मग मला सांगा, सुरुवात कुठून करायची? इथून करायची की इथून करायची? कुठून करायची सुरुवात? इथून का इथून? तिथून करायची? तुमचं काय म्हणणं आहे? तिकडनं करायचे? व्हेरी गुड, त्यांच्या शब्दाला आपण मान देऊया। आणि त्या म्हणतायत इथून सुरुवात करूया, तर आपण सुरुवात करूया इथूनच। ताई तुमचं नाव सांगा। माझे नाव सोनाली अमोल शिरवाडकर। सोनाली ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 10 वर्ष। 10 वर्ष झाले। 10 वर्ष झाले। आणि माहेर कुठलं? नाशिक। नाशिकच का? वा, माहेर पण नाशिक, सासर पण नाशिक। व्हेरी गुड। म्हणजे जास्त काही फार पुढे लांब गेलेले नाही। आणि 10 वर्ष झालेली आहेत लग्नाला। काय प्रगती? प्रगती अशी की एक मुलगा आहे 8 वर्षाचा आणि एक 1 BHK घर घेतलंय। हा हे महत्वाचं आहे। 1 BHK घर घेतले, ती प्रगती आम्हाला ऐकायची आहे। हरकत नाही, खूप छान। आता हे जे वाक्य आहे, हा हे वाक्य तुम्ही नाचत नाचत बोलायचंय। गेंडा धोंड्याला धडकला, धोंडा रेड्याला धडकला, गेंडा। एक मिनिट, कोण कोणाला धडकलं जरा पुन्हा एकदा ऐकू द्या आम्हाला। पुन्हा एकदा, हा रेडी, 1 2 3 हा। गेंडा धोंड्याला धडकला, धोंडा गेंड्याला धडकला। आता ही स्टेप करा, आता ही स्टेप करा। हा या रेडी, हा। गेंडा धोंड्याला धडकला, धोंडा गेंड्याला गेंडा धोंड्याला बर, रेडा आणि वेळा कुठे गेले? अजून एक स्टेप, हा हे ती करता करता बोलायचे। हे बघा, गेंडा धोंड्याला धडकला, रेडा वेड्याला धडकला। हा रेडी, हा रेडी। गेंडा धोंड्याला धडकला, वेडा रेड्याला धडकला। एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी झाले पाहिजेत। ताई तुमचं नाव सांगा। माझं नाव आहे पूजा सागर राजभोज। पूजा ताई, किती वर्ष झालेत लग्नाला? 5 वर्ष। 5? आता गुरुवारी 5 वर्ष झालेत। आता गुरुवारी झालेत 5 वर्ष। ताजा आहे म्हणजे। भाऊजी काय करतात? ते IT कंपनीमध्ये काम IT कंपनी, म्हणजे ITत राहतात एकदम। हा, एकदम। आणि मी तुम्हाला सांगू, तुमचा चेहरा बघून सांगतो, तुमचं लव्ह मॅरेज लव्ह मॅरेज आहे की नाही? आपण चेहरा बघून सांगतो। ते मला घरी बघायला आले, हा पण मग घरचे नको बोलले। का बोल? नको, मुलगा काय सध्या काही जॉबला नाहीये। ते बोलतात मग एकदा मुलीला आमच्या घरी घेऊन या। ते मला नाही बघायला आले, मी त्यांना बघायला गेली। अच्छा, मग तेव्हा ते मला पसंत पडले। अच्छा, तुम्हाला ते पसंत पडले? हा, त्यांना पण मी पसंत पडली होती। अच्छा, तरी पप्पा मम्मी नाहीच। पप्पा हा झाले तर मम्मी नाही बोलायची। हा. तर मग मी मनावर घेतलं, 2 महिने जेवण बंद केलं, असं रुसून बिसून बघायची। मग नंतर घेतलं पप्पानी मनावर, दिला होकार। दिला हो का? हो। त्यांचं नाव सर्च मारलं, त्यांची आयडी आली। हा. मग त्याच्यावर आमचं बोलणं चालू झालं। मग ते अजूनच जास्त पसंत पडले। आता हे जे वाक्य बोलताना तुम्ही रडत रडत बोलायचं हे वाक्य. अरे बापरे, मला रडतच येत नाही।
ते म्हणूनच दिले हे वाक्य हा गेंडा धोंड्याला धडकला रेडा वेडाला एक मिनिट धडकला. पण तुम्ही हे गाताय कशाला रडत रडत गेंडा हे बघा असं रडा हे बघा रेडा वेडाला धडकला रडा, रडा, गेंडा रडा. धोंड्याला धडकला हे बघा असं रडा ना आधी असं रडा गेंडा धोंड्याला धडकला हसतायत की रडतायत तेच कळत नाही व्हेरी गुड हा गेंडा धोंड्याला धडकला रेडा वेडाला धडकला. बोलली ना. एकदा जोरदार टाळ्या होऊन जोरदार टाळ्या ताई तुमचं नाव सांगा माझं नाव दीपा विनोद ठाकरे. दीपाताई किती वर्ष झाली लग्नाला 18 पूर्ण होईल. 18 पूर्ण होईल आणि माहेर कुठलं नाशिक. आता हे वाक्य गात गात बोलायचंय गेंडा वेड्याला धडकला. बरं आता मी म्हणते तसं माझ्यासारखं बोलून दाखवायचं हा रेडी हा अरे गेंडा धोंड्याला धडकला अरे गेंड्या वेड्याला धडकला. बरं रेडा वेड्याला धडकले हा धोंड्याला गेंडा धडकले हा गाताना इकडचं तिकडे तिकडचं इकडे नाही करायचं हा रेडी ए हा अरे बोला की आवाज बसलेत हे आपल्या निमित्त असते कारण दाखवायची नोटीस आहे हा हा व्हेरी गुड चला एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत त्यांच्यासाठी ताई तुमचं नाव सांगा मी जयश्री योगेश पाटील. जयश्री ताई किती वर्ष झाली लग्नाला 8 वर्ष झाली. 8 वर्ष तुमचं लव्ह मॅरेज नाही आहे आणि भाऊजी काय करतात ते गोदरेज मध्ये एक्झिक्युटिव्ह हा, आहेत अच्छा. R&D सेंटरला. आणि माहेर कुठलं तुमचं माझं माहेर पिंपरखेडचं आहे, तालुका भडगाव मधलं. अच्छा काय बालपणातली आठवण माहेरची आठवण एखादी छान म्हणजे माहेरची आठवण माहेर म्हटल्यावर आईच आठवते. बरोबर धन्य ती माऊलीजीने मला जन्म दिला. मी फक्त आईला एवढंच म्हणू इच्छिते, माझे सगळे सुख तुला आणि तुझे सगळे दुःख मला. वा क्या बात आहे. तर आता हे जे वाक्य आहे ना हे वाक्य तुम्ही लाजत लाजत बोलायचं समोर भाऊजी असं समजा हा समोर भाऊजी आणि लाजत लाजत बोलायचे हा मस्त पैकी अहो आ आ आ कसं 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 दाखवा हा होऊन जाऊ दे हा गेंडा धोंड्याला धडकला रेडा वेड्याला धडकला. ओके एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई तुमचं नाव सांगा माझं नाव लीना ललित पगार. लीना ताई किती वर्ष झालीत लग्नाला 9 वर्ष. आणि माहेर कुठलं कळवण. कळवण अच्छा ओके आणि तुमचं लव्ह मॅरेज नाही आहे अरेंज मॅरेज आहे व्हेरी गुड खूप छान भाऊजी काय करतात ते MR MR. मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह. अरे वा खूप सुंदर वा मस्तच तर आता हे वाक्य ना गेंडा धोंड्याला धडकला रेडा वेड्याला धडकला हे वाक्य बोलल्यानंतर बुबुब असं करायचं हा मजेशीर ओके हा समोर भाऊजी आहेत असं समजा हा रेडी 1 2 3 हा गेंडा धोंड्याला धडकला रेडा वेड्याला धडकला बुम. बूम हा बुबुब असं करायचं हा हा, हा गेंडा धोंड्याला धडकला रेडा वेड्याला धडकला बुम. अरे बापरे अजून एकदा हा हा अजून एकदा रेडी 1 2 3 हा गेंडा धोंड्याला धडकला रेडा वेड्याला धडकला बुम. काय भाऊजींचं होत असेल ते कळलंय बाबा जे काय भूम चाललंय ना सगळं व्हेरी गुड क्या बात एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. तुमचं नाव सांगा मनीषा बंडू आहे. मनीषा ताई किती वर्ष झालीत लग्नाला 11 वर्ष झाली. 11 वर्ष झालेली आहेत काय प्रगती काय रॉस घेतलंय, क्लासेस वगैरे व्यवस्थित चालत आहेत. व्हेरी गुड हा बरोबर काय प्रगती एक मुलगा आहे, हा वा आणि भाऊजी काय करतात ते कंपनीत एक अकाउंटंट आहेत, अकाउंटंट आहे हा आणि माहेर कुठलं तुमचं ठाण्याचे. ठाण्याचे का वा व्हेरी गुड ठाण्याचं माहेर आणि सासर नाशिक. नाशिक लव्ह मॅरेज नाहीये. नाही आहे नाही, नाही. अरेंज मॅरेज आहे Arrange marriage आहे. क्या बात हा मग आता तुम्ही हे जे वाक्य आहे ना हे रागात बोलायचंय गेंडा धोंड्याला धडकला रेडा वेड्याला धडकला. ओ गेंडा धनी धोंड्या हा बोला असं ओ धनी ओ धनी गेंडा धोंड्याला धडकला गेंडा धोंड्याला धडकला. हात बघा ना कसं माझा आहे. ओ धनी ओ धनी ओ धनिया हा राग हा ओ धनी ओ धनी. ओ धनुकली धनुकली पण नाही नाही, नाही. बरं ठीक आहे ओ धन्या नाही धन्या नाही धनी हा
गेंडा धोंड्याला रागामध्ये धडकला येऊन जाऊ देत. हा गेंडा धोंड्याला धडकला रेडा वेड्याला धडकला गेंडा धोंड्याला धडकला रेडा वेड्याला धडकला. आणि ज्या ताईने उत्तम सादरीकरण केलेले आहे त्या ताईंना आपण बक्षीस देणार आहोत. निर्णय तर तुमच्या समोर आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. क्या बात आहे. या ताईंना द्या. ठीक आहे ठीक आहे. आणि ज्या खेळाची तुम्ही सगळे वाट पाहताय तो खेळ आता आपण सुरू करणार आहोत. ज्या खेळाचं नाव आहे संगीत अभिनय नृत्य खुर्ची. हा ह्याचे नियम आणि अटी तुम्हाला सांगतो. संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी ताईंनी नाचायचे. कंपल्सरी. जी ताई नाचणार नाही ती बाद. जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला आपण बक्षीस देणार आहोत. ठीक आहे. आणि संगीत सुरू झाल्यानंतर आपल्या सोयीनुसार खुर्ची फिरवून बसायचं नाही. खुर्चींच्या मधून वगैरे जायचं नाही. संगीत संपल्यानंतर तुमच्या बाजूची जी रिकामी खुर्ची असेल ती तुमच्या मागे गेली जरा तरी ती तुमच्यासाठी बाद. तुमच्या पुढची जी खुर्ची रिकामी असेल ती तुमची. कळलं. तसेच मागे येऊन बसायचं नाही. आणि अत्यंत महत्वाचं नळावरची भांडणं करायची आहेत. आपल्याला हवी आहेत. त्याशिवाय गंमतच नाही है की नाही. चला व्हेरी गुड. चला तर मग सुरू करूया आपला हा खेळ. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. छबीदार छबी मी तोऱ्यात उभी बोर माग माग माझ्या टीव्हीला म्हणत्यात हॅलो करत्यात फॉलो इन्स्टा ट्विटरला वर नंबर मागणं थेट ऑल यू बॉयज जस्ट गेट दिस स्ट्रेट बिना फ्रेंडशिप लग्न थेट हा लवकर लवकर बसून घ्या. अरे, 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 एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. अरे ही. आणि आता 6 खुर्च्यामध्ये आहेत. 6 खुर्च्यांमध्ये आहे. आहन्नी हे. 12 ताया आहेत उभ्या. आता 12 ताई आहेत उभ्या. आणि आता बघूया. आता बघूया. ये हा. अरे हा. अरे कुठली ताई पटकवते खुर्ची. कोणाचा नंबर येतो? बघूच आता. मेरे नखरे हैं कमाल उम्र है 16 साल उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल हे पोरी जरा हळू 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 चाल हे पोरी जरा हळू 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 चाल तेरे नखरे हैं कमाल उम्र है 16 साल उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल हे पोरी जरा हळू 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 चाल हे पोरी जरा हळू 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 चाल. अरे या बात अरे तो क्या बात है यस या बात. आणि आता एकच खुर्ची मध्ये आहे. आता एकच खुर्ची आहे मध्ये. हे सगळं भाऊची बघणार आहेत. हा हा. आणि आता बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. आता कुठची ताई पटकवते खुर्ची. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. तुझे देख के मेरी मधुबाला मेरा मन ये पागल झाला तूने एक बार हंस के जो बोला तो मन पंछी बन के डोला तूने मन का द्वार जो खोला मन का मा तू नच गेला बाई 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 मन मोराचा कसा पिसारा फुलला फुलला तुझे देख के मेरी मधुबाला मेरा मन ये पागल झाला तूने एक बार हंस के जो बोला. आणि ज्या ताई विजेत्या झालेल्या आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन. ताई तुम्हाला हे बक्षीस देण्यात येते. व्हेरी गुड. आणि याच आनंदात आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या भागाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. क्या बात आहे क्या बात आहे. मस्त धमाल आलेली आहे. तुम्ही सगळ्या ताईंनी जी काय कमाल केलेली आहे म्हणजे अगदी संगीत खुर्चीमध्ये ना जे काय तुम्ही सगळे बागडत होतात म्हणजे तुमच्या आतमध्ये जी एक लहान मुलगी होती ना ती अशी बाहेर होती ती. पण छान वाटतंय हे बघून. मला खूप छान आनंद होतो की तुम्ही सगळे एन्जॉय करतायत अगदी मनापासून.
आणि माहेरच्या आठवणींबद्दल तुम्ही बोललात. आपण माहेरबद्दल आपण चर्चा पण मध्ये आपण करत असतो. पहिला खेळ खूप छान खेळलात. मला असं वाटतं ना की हा जो आनंद आहे ना, हा असाच आयुष्यभर तुमच्या चेहऱ्यावरती राहू दे. पण हे सगळं करत असताना आपल्या आजूबाजूला एक अबोला मात्र नक्कीच असतो आणि तो अबोला दूर करण्याचा प्रयत्न मी करत असतो आपल्या चूकबूल द्यावी घ्यावी या भागामध्ये. आज सुद्धा आपल्या सगळ्या तायांमध्ये एक ताई अशी आहे की तिचा सुद्धा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, का आहे, कशामुळे आहे ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचंय. या ताई, तुमचं नाव सांगा. मी गायत्री विनोद बिरारी. ताई, कोणाबरोबर अबोला आहे आणि किती वर्ष आहे? माझा मोठा भाऊ आहे. माझ्यापेक्षा 2 मोठ्या बहिणी आहेत, 2 भाऊ आहेत. मी सगळ्यात लहान आहे. तो भाऊ माझ्याशी 7 वर्ष झाले बोलत नाहीये. 7 वर्ष झाले. कारण असं आमचं भांडण वगैरे काही झालेलं नाहीये. माझे मिस्टर खूप सिरियस होते. त्यांचं पँक्रियाचं ऑपरेशन झालं होतं. त्यावेळेस मला खरंच खूप खूप म्हणजे अत्यंत गरज होती. म्हणजे पैशाची नाही, पण मग मला साथ हवी होती. पण त्यावेळेस माझ्या मागे कोणीच नव्हतं, माझ्यासोबत कोणीच नव्हतं. मुंबईला त्यांचे 3 ऑपरेशन गेले. त्यावेळेस मी फक्त एकटी उभी होती. फक्त मला मागे आधार म्हणून कुणीतरी हवं होतं. पण त्यावेळेस मी त्याला बोलवलं, पण तो नाही आला आणि अजूनही मी त्याच्याशी बोलत नाहीये. 7 वर्षाचा अबोला आहे तुम्ही म्हणता, पण या 7 वर्षामध्ये तुम्ही स्वतःहून कधी बोलण्याचा प्रयत्न केला त्याच्याशी? मी प्रयत्न केला, पण त्याला माझं काय चुकलं असेल मला नाही माहिती. तो त्याच्या जागी बरोबर असेल, मी माझ्या जागी बरोबर असेल, पण काय चुकलं आम्ही समोरासमोर बोललो नाही, आलो नाही. त्याच्यामुळे आमचा अबोला झालेला आहे. आणि माझे मिस्टर तर आजारीच होते, त्यांचा तर काही विषयच नव्हता. पण आमच्या तशा जुन्या म्हणजे मी लहानपणापासून सगळ्यात जास्त लाड त्याच भावाने माझा केलेला आहे. पण मग एक 7 वर्षापूर्वी तुमचं भावा आणि बहिणीचं कसं नातं होतं? काय आमचं गोड नातं आठवणी खूप होत्या? छान. म्हणजे त्याचं लग्न होतं, लहान्या भावाचं लग्न होतं. त्या आठवणी खूप छान होत्या. पण ह्या 7 वर्षामध्ये माझं पूर्ण आयुष्य बदललं. जसं माझे मिस्टर आजारी पडले, त्यामुळे सगळे नाते तुटले गेले. का पैसा मागू नये मी असं लोकांना धरलं होतं मला गृहीत नातेवाईकांनी, की ही पैसे मागेल म्हणून त्यांनी माझ्याशी संबंध तोडले असावे. ते त्यांचा प्रश्न होता. पण मी पैशासाठी नाही, मला माणूस जवळ हवं होतं. पण तुम्हाला मनापासून असं वाटतं की त्यांनी तुमच्याशी बोलावं, पुन्हा अबोला तुमच्यातला दूर व्हावा? मला अजूनही वाटतं. माझे मिस्टर पण मला प्रत्येक वेळेस बोलतात तू जा त्याच्याकडे. पण मला असं वाटलं नाही की मी चुकलेली असेल. मी लहान आहे, मला ते म्हणतात तू लहान आहे, तू लहानपणा घे, तू त्याच्याशी जाऊन बोल. पण तो कधीच माझ्याशी बोलायला तयार नव्हता. मग मी पण नाही बोलले आणि तो पण नाही बोलला. पण मग आज जर समजा इथे सवय तुमचा भाऊ आहे, काय सांगाल तुम्ही भावाला? सॉरी, माझ्याकडून जर काही चुकलं असेल किंवा काही बोललं गेलं असेल तुला, तर सॉरी. मी लहान आहे, मला लहान समजून माझी चुकी पदरात घे आणि माझ्याशी बोल. बस एवढंच सांगू शकते. ताई, मला खात्री आहे की हा निरोप तुमच्या भावापर्यंत पोचल्यानंतर किंवा हा भाग आपला त्यांनी बघितल्यानंतर त्याला सुद्धा कुठेतरी एक रिअलाईज होईल की कळेल आपण बोललं पाहिजे आपल्या बहिणीबरोबर. जे काही गैरसमज असतील ते लवकरात लवकर दूर होतील आणि तो तुम्हाला फोन करून नक्की तुम्हाला भेटायला येईल. एक छान घट्ट मिठी मारेल आणि सगळा जो का तुमचा अबोला आहे ना इतक्या वर्षाचा, हा लवकरात लवकर दूर होईल. ताई, अजिबात काळजी करू नको. दादा नक्की येईल तुझ्याशी बोलायला. पण आज तू इथे मनापासून तू बोललीस, आज इथे आलीस, माहेरी आलेली आहेस, तर हा भाऊ तुला असंच पाठवणार नाही आहे. तुझी ओटी भरली जाणार आहे आणि त्यासाठी मी आईंना विनंती करतो की आई तुम्ही इथे यायचे आणि ताईंची ओटी भरायची. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते. ताई, आज मनातलं बोललं गेलंय, ओटी सुद्धा भरली गेली आहे, कसं वाटतंय? त्या भावाने जरी अबोला धरला असेल तरी दुसरा भाऊ उभा आहे याचा पण खूप आनंद होतोय मला. पण तो भाऊ पण नक्की तुमच्या चॅनलच्या माध्यमाने मला माझा भाऊ परत मिळेल ही आशा तर आहेच. आणि मला असं वाटतंय उद्या परवाच तू माझ्याशी बोलायला येईल. क्या बात आहे. हे जे हसणं आहे ना चेहऱ्यावरचं, ताई असंच आयुष्यभर असू दे. एक छानसं अजून हसणं होऊन जाऊ दे. बघू दे दादाला. क्या बात आहे. ओ हो, अरे बापरे.
आणि मला खरंच तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून कौतुक करावं असं वाटतं की तुम्ही ज्या काही तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्या, तुमची कामं ही जी काय सगळी बाजूला ठेवून आज स्वतःसाठी जगलात ना, त्याचं खरंच मला खरंच खूप अगदी मनापासून कौतुक आहे. आणि असंच आयुष्यभर छान जगत राहा. आणि आता हे जे तुमच्या चेहऱ्यावरती हसणं आहे ना, ते आयुष्यभर कायम असंच तुमच्या चेहऱ्यावरती राहू द्या. तुम्ही आज ज्या सगळे हे काय छान एन्जॉय करताय ना, मला असं खरंच वाटतं की अजून काही वेळ तुमच्याबरोबर घालवावा. पण आजच्या भागापुरतं आपल्याला थांबावं लागणार आहे, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची, अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे. आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तेव्हा भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात. त्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा. क्या बात आहे. आणि आता इथून पुन्हा तुमच्या जबाबदाऱ्यांमध्ये तुम्ही जाणार आहात, तेव्हा असंच जायचं नाहीये, तर नाचत नाचत जायचंय, कल्ला करायचंय. क्या बात आहे. अरे बजा. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा.